आणि दिल्ली स्फोटासंदर्भात थोड्याच वेळात उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आलेली आहे। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। गृहसचिव आयबी संचालक, दिल्ली पोलीस आयुक्तांची ही बैठक असेल। एनआयए महासंचालकांचाही बैठकीमध्ये सहभाग असेल अशी माहिती आहे। जम्मू काश्मीर पोलीस आणि महासंचालकही बैठकीला ऑनलाईन उपस्थित असतील। दिल्ली स्फोटांसंदर्भात अमित शहा थोड्याच वेळात ही बैठक घेणार आहेत। तर दिल्लीमध्ये जिथे हा स्फोट झाला त्या स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाकडून कसून तपास सुरू आहे। स्फोटाशी संबंधित प्रत्येक बारकाव्याचा तपास घेतला जातोय। घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकाने काही नमुने देखील गोळा केलेत। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून हाती लागलेल्या प्रत्येक पुराव्याचा कसून तपास केला जातोय। जे पुरावे हाती येत आहेत ते गोळा केले जात आहेत आणि जे हाती लागतंय त्या सगळ्याचा कसून तपास केला जातोय। गाड्यांचे अवशेष आहेत, काही मृतदेहांचे अवशेष सुद्धा इकडे पडलेले आहेत। तो प्रत्येक पुरावा गोळा केला जातोय आणि त्याचा तपास केला जातोय। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। आणि या दिल्ली स्फोटांसंदर्भात पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्फोटकांच्या जागेवरती कोणत्याही शार्पनेल आढळलेल्या नाहीयेत। स्फोट झालेल्या गाडीचे बॉडी पार्ट्स पोलिसांनी ताब्यात घेतलेत। स्फोटांच्या जागेवर शार्पनेल, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळलेल्या नाहीत। सगळ्या 9 मृतदेहांचं शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे। छिन्नविच्छिन्न मृतदेहांचं शवविच्छेदन सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय। Was there any shrapnel which was found at all on the location? Not as of now, but still we are examining the scene of crime. गाड़ी तो पूरी विस्फोट में खत्म हुई है और उसके अंदर अभी और जो भी उसके साथ लिंक्ड फैक्ट्स आएंगे, अभी वही मैं कह रहा हूँ, इट इज टू प्रीमेच्योर टू कमेंट अपॉन एनीथिंग। गाड़ी के अंदर ड्राइवर की बॉडी मिली है? बॉडी अभी तो देखो, अभी तो चल रहा है, अभी एफएसएल की टीम है, वो लोग उठा रहे हैं उसको, और उसके अंदर कुछ बॉडी पार्ट्स भी हैं। दिल्ली स्फोटांशी संबंधित कार संदर्भात मोठी अपडेट